नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण जॉमेट्रीशी रिलेटेड काही बेसिक कन्सेप्ट पाहिलेले होते पहा. आज आपण या मॅथमॅटिक्स पेपर फर्स्ट मधला पहिल्या चॅप्टरची सुरुवात करणार आहोत, अँगल अँड इट्स मेजरमेंट. काय आहे या चॅप्टर मध्ये? पहिल्यांदा आपण पाहणार आहोत डायरेक्टेड अँगल. Second one is angles of different measurements. Third one is units of measure of an angle. Fourth one is a length of arc, length of an arc of a circle. And last, area of sector of a circle. आतापर्यंत तुम्ही अँगल पाहिलेला आहे का? 9वी 10वी मध्ये अँगलची या कन्सेप्ट तुम्हाला माहित आहे. त्याचबरोबर त्याचं मेजरमेंट तुम्ही केलेलं आहे. समजा एखादा अँगल तुम्ही ड्रॉ केला, इज अँगल AOB आणि या अँगलचं मेजरमेंट आहे 30 डिग्री. ओके, हा अँगल तुम्ही कसा देता? मेजर ऑफ अँगल AOB इज 30 डिग्री किंवा मेजर ऑफ अँगल BOA इज 30 डिग्री. याप्रमाणे तुम्ही समजा हाच अँगल तुम्ही असाही ड्रॉ करू शकता आणि याचंही मेजरमेंट 30 इतकंच जर घेतलं, कंपास तुम्ही जेव्हा असा दाबाल तेव्हा तुम्ही ह्या टाईपने घेतलं तर हा अँगल AOB हा 30 आणि हाही 33 AOC. दोन्ही अँगल सारखेच आहेत. दोन्ही अँगल्स एक सारखेच आहेत, इक्वल अँगल्स आहेत आणि आपण ते अशीही लिहू शकतो. एकच अँगल आपण दोन प्रकारे लिहू शकतो. आता यामध्ये काय झालं तर हे क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन घेतली तर, आणि डायरेक्शनचं रिलेशन तुम्ही आतापर्यंत अँगल मध्ये काहीच पाहिलेलं नाही आणि तो जो कन्फ्युजनचा पार्ट होतो हा. आणि हे दोन्ही अँगल्स हे सारखेच मेजरमेंटचे आहेत, मात्र याचं मेजरमेंट तुम्ही घेताना अँटी क्लॉकवाईज घेता आणि याचं मेजरमेंट घेताना तुम्ही क्लॉकवाईज घेता आणि मग तरीही दोन अँगल सारखेच कसे? हा जो कन्फ्युजनचा पार्ट आहे तो कमी करण्यासाठी किंवा तो काढून टाकण्यासाठी आपण पहिल्यांदा पाहणार आहोत डायरेक्टेड अँगल. डायरेक्टेड अँगल साठी आपण काय घेऊया? ए फिक्स्ड लाईन किंवा फिक्स्ड रे OA इज अ फिक्स्ड रे. इट रोटेट अबाउट द पॉइंट O. ही रे OA मी इथे तुम्हाला दाखवते पहा एका दोरीच्या साहाय्याने. ही आहे रे OA. इट रोटेट अबाउट द पॉइंट O या पॉइंट भोवतीच ती रोटेट करणार आहोत आपण. कितीपर्यंत करायचंय? इट रोटेट अबाउट द पॉइंट O टिल इट टेक्स द पोझिशन ऑफ रे OB. ही काय केली रे OA? ही रे एखादी जर दोरी तुम्ही ताणून धरली तर ती रे सारखीच आहे आणि ती तुम्ही काय करा? रोटेट करा अबाउट द पॉइंट O. इट टेक्स द पोझिशन ऑफ रे OB आणि ही आपण पोझिशन घेणार आहोत रे OB ची. या डायरेक्शन. Then the angle AOB is called as a directed angle. मग अशा अँगल आपण म्हणणार आहोत डायरेक्टेड अँगल. Then the angle so obtained due to the rotation of ray OA to ray OB. म्हणजेच काय झालं? ड्यू टू रोटेशन इज कॉल्ड. रोटेशन मुळे जे काही अँगल तयार झाला त्याला आपण म्हणणार आहोत डायरेक्टेड अँगल. And it is
डिनोटेड बाय डायरेक्टेड अँगल AOB. आता याची डेफिनेशन पुस्तकामध्ये दिलेली आहे पहा. द ऑर्डर्ड पेअर ऑफ रेज. आता हा अँगल आणखीन एका प्रकारे लिहिता येतो OA. ऑर्डर्ड पेअर, जसं आपण ऑर्डर्ड पेअर XY घेतो त्याचप्रमाणे पहिला कोणता रे घेतला OA, आणि म्हणून पहिल्यांदा रे OS लिहावा लागेल. रे OA आणि ऑर्डर्ड पेअर मधली दुसरी पेअर आहे ती आहे रे OB. AOB डायरेक्टेड अँगल, आपण अँगल त्यामध्ये कर्व AOB, आणि हाच ऑर्डर्ड पेअर मध्ये असाही लिहितात. आणि या एकूण अँगलचे एकूण 3 भाग पडलेले आहेत. यामधला पहिला जी रे घेतलेली आहे तिला म्हणायचं आहे इनिशियल रे. जिथं तुम्ही थांबता किंवा जी पोझिशन तुम्ही घेतली ती जी रे आहे OB तिला म्हणायचं आहे टर्मिनल रे. आणि इज द कॉमन पॉइंट. ओ हा काय आहे, बदललाय का नाही, पण कॉमन आहे दोघांमध्ये. इज कॉल्ड ॲज अ व्हर्टेक्स and is a directed angle AOB or ordered pair OA bar OB bar. आता हा अँगल हा असा लिहिता येईल का, इथं BOA नाही, AOB नोट मध्ये आपण म्हणू शकतो हा डायरेक्टेड अँगल AOB आणि डायरेक्टेड अँगल BO हे इक्वल असत नाही. जरी ते सेम मेजरमेंट असलं तरीही ते इक्वल नाही. O ला आपण काय म्हणणार आहोत, व्हर्टेक्स, आणि हे अँगल्स अशा पद्धतीने लिहिले जातात. इफ द रोटेशन ऑफ, हे जे काही रोटेशन आपण घेतलेलं आहे रे OA टू रे OB, हे जे काही रोटेशन आपण डिफाइन केलं, हे जर अँटी क्लॉकवाईज असेल, अँटी क्लॉकवाईज म्हणजेच घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने असेल, तर त्या मेजरमेंटला पॉझिटिव्ह मेजरमेंट असं म्हटलं जातं. इट सेड टू बी किंवा कन्सिडर्ड ॲज अ पॉझिटिव्ह. अँड इफ इट इज क्लॉकवाईज, समजा हा इनिशियल रे म्हणजे आपण जो सुरुवातीला घेतो त्या रेला इनिशियल रे म्हणायचं आहे, आणि हा जर क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट झाला, रे OA रोटेट आलं क्लॉकवाईज डायरेक्शन, क्लॉकवाईज घड्याळाचे काटे ज्या दिशेने फिरतात त्याला आपण क्लॉकवाईज म्हणतो. आणि जर हा क्लॉकवाईज फिरत असेल तर या अँगलला म्हणायचं आहे हा निगेटिव्ह. याचं मेजरमेंट निगेटिव्ह. म्हणजेच आपण आता 2 प्रकार पाहिले. as positive measurement if it is rotate about the point O in anti-clockwise direction, and if it is rotate clockwise direction then it is a negative, considered as a negative, and this measurement is a positive. ठीक आहे. नेक्स्ट आपण पाहणार आहोत यामध्ये पुढे जाऊ टाइप्स ऑफ अँगल. यामध्ये आपण पहिल्यांदा बघूया झिरो अँगल. झिरो अँगल मीन्स काय सांगता येईल झिरो अँगल, इफ द रे OA has a zero rotation. रे OA हे झिरो रोटेशन घेतं, म्हणजेच काय तर तो रोटेटच होत नाही. आणि रे OA इटसेल्फ इज, रे OA हा कोण आहे, इनिशियल रे, आणि तो स्वतःच टर्मिनल रे आहे. देन इट इज कॉल्ड ॲज अ झिरो अँगल. नाउ नेक्स्ट वन इज वन रोटेशन अँगल. आता यामध्ये आणि यामध्ये काय बदल असेल, वन रोटेशन अँगल आफ्टर कंप्लीट वन रोटेशन, दॅट इज वी टेक ए इनिशियल रे OA हा इनिशियल रे घ्या, इट कंप्लीट वन रोटेशन and it gets the terminal ray, it occupies the position of terminal ray OB, that is called as a one rotation angle. आता हा याच डायरेक्शनने जाईल का, नाही, दोन्ही डायरेक्शनने आपण कन्सिडर करूयात. पहा अरे OA काय केलं, आपण रोटेट केलं तर अँटी क्लॉकवाईज, म्हणजेच तो पॉझिटिव्ह 360 डिग्रीचा अँगल हा वन रोटेशनचा आहे. तसाच रे OA हा रोटेट करा क्लॉकवाईज डायरेक्शन, and then it is also a one rotation. That its measure, याचा मेजरमेंट किती
असेल एस मायनस 360 डिग्री आणि हे दोन्हीही हे आहेत वन रोटेशनचे अँगल म्हणजेच ओए आणि ओबी आर द सेम रेंज सेम डायरेक्शन मध्ये सेम रेंज मात्र पहिल्या रोईने काय केलं एक कंप्लीट रोटेशन केलेलं आहे देअर मेजर ऑफ अँगल AOB is a 360 degree. Third one is a straight angle. Straight angle that is initial ray आणि terminal ray हे कशा असायला हवे opposite direction and then रोटेशन किती रोटेशन होईल हे 180 डिग्री आणि क्लॉकवाइज गेला तर -180 डिग्री आणि हे आहे मेजर ऑफ अँगल AOB स्ट्रेट अँगलचं मेजरमेंट किती असतं इट इज 180 डिग्री आणि लास्ट राईट अँगल म्हणजे काय 1/4 ऑफ वन कंप्लीट रोटेशन 1/4 ऑफ वन कंप्लीट रोटेशन दॅट इज एक कंप्लीट रोटेशन आणि त्याचा चौथा भाग इज अ राईट अँगल दॅट इज एक कंप्लीट रोटेशन हे पहा एक कंप्लीट रोटेशन 360 डिग्री त्याचा चौथा भाग दॅट इज मेजर ऑफ अँगल इनिशियल रे आपण घेतले AOB आणि याचं मेजरमेंट किती असेल राईट अँगलचं मेजर ऑफ अँगल AOB डायरेक्टेड अँगल आपण म्हणतोय ना 90 डिग्री अशा प्रकारे आपण टाइप्स मध्ये काय काय बघितलं झिरो अँगल इनिशियल रे आणि टर्मिनल रे हे स्वतःच आहेत रोटेशन काहीही नाही मेजर ऑफ अँगल AOB याचं किती आहे 0 डिग्री वन रोटेशन आफ्टर कंप्लीट वन रोटेशन इनिशियल रे काय करतो एक कंप्लीट रोटेशन घेऊन परत तीच पोझिशन घेतो तेव्हा त्या मेजरमेंटला म्हणणार आहे वन रोटेशन अँगल आणि ह्याचं मेजरमेंट 360 डिग्री स्ट्रेट अँगल इट्स मेजरमेंट इज 180 डिग्री आता आपण दोन्ही प्रकारचे मेजरमेंट दाखवले अँटी क्लॉकवाइज आणि क्लॉकवाइज सुद्धा अँटी क्लॉकवाइज म्हणलं की पॉझिटिव्ह म्हणजे काय तर जे काही अंक आहेत ते आपण प्लस मधले लिहिले +30 आणि -30 असे आपण दोन अँगल्स लिहितो आणि दोन संख्या एकच संख्या आपण दोन प्रकारे जेव्हा दाखवतो हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह कसा फरक केला तर तुम्ही या दोन्ही मध्ये पॉझिटिव्ह केव्हा आणि निगेटिव्ह केव्हा कुठेही जा संख्या रेषा घ्या किंवा अँगल्स घ्या जेव्हा साइन्स येतात तेव्हा साइन्स याचा अर्थ म्हणजे त्याची डायरेक्शन असते डायरेक्शन म्हणजेच आपण संख्या रेषा काढून दाखवूया तुम्हाला एस नंबर लाईन 1 2 3 4 आणि इकडचे आपण घेतो तेच का घेत नाही 1 2 3 4 1 2 3 4 घेतले तर मग इकडेच जायला हवं आपण काय केले पहा ही जी डायरेक्शन आहे बरोबर अपोजिट डायरेक्शन जेव्हा घ्याल तेव्हा ते कसे घेतले निगेटिव्ह दाखवतो म्हणजे जेव्हा चिन्हांचा विचार होईल चिन्हे म्हणजे प्लस मायनस तेव्हा डायरेक्शनचाच विचार होतो इथं झालं तुम्ही नंबर लाईन वरती जे केलं म्हणजे तुम्ही शिकून गेलात ना तर तुम्हाला कन्सेप्ट आता कळते की अपोजिट डायरेक्शन असेल तेव्हा साइन चेंज करा जर मी इकडे पॉझिटिव्ह नंबर्स लिहिले असते तर हे नंबर्स निगेटिव्ह असते परंतु आपण एक ठराविक साच्यामध्ये नंबर्स लिहिण्यासाठी उजवी बाजू ही पॉझिटिव्हची आणि डावी बाजू ही निगेटिव्ह साठी डिफाईन तसंच आपण अँगल्स मध्ये काय केलं अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन एक रे आपण घेतो इनिशियल रे आणि ती जेव्हा अँटी क्लॉकवाइज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने जाल तेव्हा ते मेजरमेंट तुम्ही घ्याताय पॉझिटिव्ह आणि तोच इनिशियल रे जेव्हा तुम्ही क्लॉकवाइज डायरेक्शनने फिरता तेव्हा मात्र त्याचं मेजरमेंट हे निगेटिव्ह म्हणजेच काय हा +30 आणि हा -30 आणि हाच आपण डिफरन्स जो मगाशी बघितला होता की दोन्हीही क्लॉकवाइज असो किंवा अँटी क्लॉकवाइज असो आपण सेम मेजरमेंट मांडत होतो त्याच्या पुढे जाऊन आपण अभ्यास करतोय की पॉझिटिव्ह केव्हा असेल जर तो अँटी क्लॉकवाइज फिरत असेल इनिशियल रे आणि टर्मिनल रे आता इथं मात्र फरक असा होतो की हा अँगल OA, OB लिहिता येतो हा अँगल पहिला रे OB आणि दुसरा रे OA असा लिहिता येत नाही
म्हणजे तिथे आपण अँगल अगदी परफेक्ट केलेला आहे. 3 पार्ट्स आहेत, इनिशियल रे, टर्मिनल रे आणि व्हर्टेक्स. आणि हा अँगल याच पद्धतीने लिहिता येतो, BOA असा लिहिता येणार नाही. याचा मेजरमेंट पॉझिटिव्ह केव्हा, जेव्हा तो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरेल आणि निगेटिव्ह केव्हा, जेव्हा तो क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरेल. अशा प्रकारे आपण कोणत्याही मेजरमेंटचा अँगल शोधू शकतो पहा किंवा मांडू शकतो. मग मला सांगा -400 डिग्रीचा अँगल तुम्ही कसा दाखवा. -400 डिग्री दिस कॅन बी. आता आपण एक इनिशियल रे घेतली, रे OA -400 डिग्री आणि मायनस म्हणून मी डायरेक्शन कोणती घेणार आहे, क्लॉकवाईज. आणि ती कशी फिरायची, क्लॉकवाईज, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. इथपर्यंत आलात, किती झाले हे -360. अजून किती हवे आपल्याला, -360 -40 दॅट इज इक्वल टू -400 डिग्री. आता मी अंदाजे हा -400 डिग्री किंवा ही पोझिशन घेतली आहे टर्मिनल रेची आणि देन कुठून स्टार्ट केलात, इनिशियल रे पासून. आणि इथं जेव्हा आलात तेव्हा हे जे काही मेजरमेंट आहे, हे जो काही अँगल डिफाईन झाला त्याला म्हणायचं आहे किंवा हे जे मेजर आहे हे -400 डिग्रीचं आहे. डायरेक्शन क्लॉकवाईज आहे. आणि मग +400 डिग्रीचा असाच असेल, फक्त त्याचं रोटेशन कसं असेल, क्लॉकवाईज. इनिशियल रे OA क्लॉकवाईज रोटेशन, एक कम्प्लीट रोटेशन. आणखी किती घ्यावे लागेल, +40. आणि मग अशा प्रकारे आपण कोणत्याही मेजरमेंटचा अँगल इथे दाखवू शकतो. आणि त्यासाठी तुम्हाला कशाची गरज आहे, तर डायरेक्टेड अँगल शिकण्याची. आणि त्यामध्ये आपण टाइप्स पाहिलेले. नाउ नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत अँगल्स इन ए स्टँडर्ड पोझिशन. आता स्टँडर्ड म्हणजे काय, स्टँडर्ड याचा अर्थ काहीतरी अजूनही वेगळं. मग काय आहे, म्हणजे आहे हा अँगल हा स्टँडर्ड नाही का, नाही. या स्टँडर्ड साठी तुम्हाला जे 3 पार्ट्स आहेत अँगलचे, ते तिन्ही पार्ट्स आपल्याला डिफाईन करायचे. कसे कसे करताय, म्हणजे तिन्ही पार्ट्स व्यवस्थित सांगायचे. अँगल इन स्टँडर्ड पोझिशन, स्टँडर्ड पोझिशन हे डिफाईन करूया चला. यासाठी तुम्ही काय काय करायचंय, काय घेतलंय मी, प्लेन कोऑर्डिनेट सिस्टीम. इंटरसेक्शन पॉइंट हा जो काय आहे याला व्हर्टेक्स म्हणूया. इनिशियल रे ही कुठे घेतली आहे, ही कोण आहे, एक्स ऍक्सिस आहे. यामधली कोण आहे, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. इनिशियल रे इज लाइज अलोंग द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. व्हर्टेक्स इज ऍट द ओरिजिन. देन टर्मिनल रे किंवा टर्मिनल आर्म एनीवेअर कुठेही घ्या. हा घेतला टर्मिनल रे. Then the angle AOB is called angle directed angle AOB is called standard angle. म्हणजे आणखी एकदा स्टँडर्ड अँगल बघा कसा असतो. स्टँडर्ड अँगल आणि इतर अँगल यामध्ये काय फरक दिसला. स्टँडर्ड अँगल साठी आपण प्लेन कोऑर्डिनेट सिस्टीम घेतली आहे, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस. आणखीन काय करतोय, अलॉंग एक्स ऍक्सिस, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वरती आपण काय घेणार आहोत, इनिशियल रे. जो अँगलचा व्हर्टेक्स असतो तो कुठे असलाच पाहिजे, इज अलॉंग द ओरिजिन. तो ओरिजिनच असला पाहिजे. व्हर्टेक्स इज ऍट द ओरिजिन. Initial ray lies along positive x-axis and terminal ray anywhere in the quadrant. कोणत्या quadrant मध्ये असेल, then the angle AOB is called angle in a standard position. Angle is called angle in standard position. या प्रकारे आपण angle in a standard position पाहतो. मग आता आपण याला इथं वेगवेगळे अँगल्स दाखवता येईल. नाव सांगा बघू तुम्ही. AOC is the angle in a standard position. AOD हा क्लॉकवाईज दाखवलाय पहा. हा सुद्धा स्टँडर्ड पोझिशन. हा अँगल आहे का नाही स्टँडर्ड पोझिशन. COB
मेजर ऑफ अँगल किंवा अँगल COP इज स्टँडर्ड नाही. का नाही? कारण त्याची सुरुवात पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून झालेली नाही. अँगल COB इज नॉट इन अ स्टँडर्ड पोझिशन. व्हेरी गुड. अशा प्रकारे आपण अँगल इन अ स्टँडर्ड पोझिशन पर्यंतचा पाठ पाहिलेला आहे. आपण चॅप्टरची सुरुवात केलेली आहे. अँगल अँड इट्स मेजरमेंट यामध्ये आपण डायरेक्टेड अँगलची डेफिनेशन पाहिलेली आहे आणि त्यानंतर त्याचे काही टाइप्स, आणखी अँगल इन अ स्टँडर्ड पोझिशन. आता आपण अभ्यासाला सुरुवात करणारच आहोत. अतिशय सोपा हा चॅप्टर आहे आणि यामध्ये आपण एक मोठी वही घ्या आणि त्यामध्ये दिलेल्या नोट्स कंप्लीट करत चला. पुस्तकं सर्वांनी घ्या. पुस्तकामध्ये काही दिलेल्या डेफिनेशन्स आहेत त्याप्रमाणे लिहा, फिगर्स काढा, आणखी एक्झरसाइज सोडवत जायचं आहे. एक्झरसाइजची वही आपल्याला कंप्लीट करायची आहे. ठीक आहे. कोणती शंका असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये लिहित जा.